नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं SIT स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणी भाष्य करताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंवरती त्यांनी विश्वास दाखवला आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या SITमध्ये अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बन्सल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती हे SITवरती लक्ष ठेवून राहणार आहेत. उद्योग कर उद्योग या कार्यक्रमासाठी शर्मिला ठाकरे आल्या होत्या. याच संपूर्ण प्रकरणावरती माध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या काकू राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही या प्रकारातून गेलेलो आहोत, परंतु आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मुंबईतील मालाडमध्ये मृत्यू झाला होता. इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून ती मृत्युमुखी पडली होती. दिशाच्या मृत्यूचं प्रकरण सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलंय. सुशांतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता. तर काहींच्या म्हणण्यानुसार दिशानं आत्महत्या, तर काहींच्या मते दिशाचा खून झालाय. भाजपनं मात्र हा मुद्दा आदित्य ठाकरे यांच्याशी जोडत आदित्य यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलंय. तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी होत होती. अखेर राज्य शासनानं आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना केलेली आहे. तर मग अशा पद्धतीनं काकू खंबीरपणे पुतण्याच्या पाठी उभी राहिलेली आहे. तर मग आता पुढे पाहणं फारच इंटरेस्टिंग राहणार आहे की या SITमध्ये काय समोर येते ते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरती हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.